हाय फ्रेंड्स, ब्रायडल लेहंगा स्टिच कसा करायचा ते पाहूया. प्रत्येकाला एकच प्रश्न पडतो की ब्रायडल लेहंगा स्टिच करणं खूप अवघड असतं. त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला कळेलच लेहंगा रेडीमेड ब्रायडल लेहंगा स्टिच करणं काही अवघड नाही. त्यासाठी मी माझा इथे एक लेहंगा घेतला आहे. त्या लेहंग्या कमरेची रुंदी 14.5 इंच कमी करायची आहे. त्यासाठी एका साईडला 7.5 इंच आणि एका साईडला 7 इंच असे माप टाकून घेतलेलं आहे. हे पूर्ण खालीपर्यंत शिवून घ्यायचं आहे. हे खूप जाड असल्यामुळे आपल्याला शिलाई मशीनवर शिवता येत नाही. त्यामुळे सुई धाग्याने आपण हे शिवून घेणार आहोत. तर हे कमरेची पट्टी पूर्णपणे आपल्याला मेन फॅब्रिकपासून वेगळी करून घ्यायची आहे. ही पट्टी काळजीपूर्वक काढायची, कारण अस्तर पातळ असल्यामुळे फाटू शकतं. त्यामुळे मेन फॅब्रिक किंवा अस्तर फाटू नये याची काळजी घेऊन पूर्ण पट्टी वेगळी करून घ्यायची. इथे मी पट्टी वेगळी केली आहे आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर हे पण वेगळं करून घ्यायचं. कारण जेव्हा आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर या दोन्हीच्या पण कळा कमी करता तेव्हा जॉईंट मध्ये जातो. त्यामुळे हे पूर्ण वेगवेगळं करून घ्यायचं आणि पूर्ण लेहंग्याचे 5 इंच डाऊनपर्यंत स्टोन काढून घ्यायचे. नखाने किंवा कैचीने काढायचे. सरासरी कैचीनेच काढायचे, कारण नखाने काढते वेळेस नखाची आग होते. मी खूप नखाने काढले, त्यामुळे माझ्या नखाची आग होत होती. त्यासाठी सरासरी कैचीनेच काढून घ्यायचे. आणि कैची कपड्याला लागू द्यायची नाही, कारण कैची ची धार जास्त असल्यामुळे कैची लागू शकते कपड्याला. आणि इथं 5 इंच डाऊनपर्यंत मी स्टोन काढून घेतले आहेत. असेच प्रत्येक कळीचे स्टोन कमी करायचे. आपल्या सोयीनुसार पूर्ण लेहंग्याचे स्टोन काढून घ्यायचे. कोणी कैचीने किंवा कोणी ब्लेडने पण काढू शकतात. ब्लेडने काढायचे म्हणल्यास वेळ जास्त लागतो, त्यासाठी कैचीने काढून घ्यायचे. मी एका कळीचे सध्या काढले आहेत. त्यानुसार प्रत्येक कळीचे 5 इंच खाली डाऊनपर्यंत स्टोन काढून घ्यायचे. लक्षपूर्वक काढायचे, कारण एक जरी स्टोन राहिला तरी पण सुई मोडू शकते आणि रॉडची पण वर जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सरासरी काळजीपूर्वक स्टोन काढून शिलाई मारायची. आणि इथे मी प्रत्येक कळीला 52 इंच माप टाकत आहे. 52 इंच रुंदी आणि 5 इंच डाऊनपर्यंत शिलाई मारून घ्यायची. प्रत्येक कळीला 52 इंच किंवा 1 इंच तुमच्या सोयीनुसार आणि तुमच्या लेहंग्याच्या कमरेच्या मापानुसार तुम्ही माप टाकू शकता. कारण कुणाची कंबर लहान, कुणाची कंबर मोठी असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार माप टाकून घ्या. या प्रकारे मी पूर्ण लेहंग्याला 52 इंचावर माप टाकलं आहे. प्रत्येक जागी 52 इंचावर माप टाकलेलं आहे. आणि आता ह्या कळ्यांना शिलाई मारून घ्यायची. 52 इंच रुंदी आणि 5 इंच डाऊनवर व्यवस्थित मारायची. कारण आपण जर 5 इंचावर जर खाली शिलाई नाही मारली तर ते व्यवस्थित कळ्यांची फिनिशिंग येत नाही. ब्रायडल लेहंगा खूप हेवी आणि जड असतो, त्यामुळे शिलाया मारते वेळेस, शिवते वेळेस ते मिशनवर राहत नाही, सारखा खाली निष्ठत राहतो. जर कोणी तुमच्या मदतीला असलं तर सोयीने पडतो, पण माझ्या मदतीला कोणी नव्हतं, त्यामुळे खूप वेळ लागला मला. शिलाई मारते वेळेस हळुवारपणे मारायची, कारण लेहंगा एकदम खाली सटकतो. त्यासाठी वाकडी शिलाई किंवा एका साईडला शिलाई जाते. त्यामुळे व्यवस्थित आणि लक्षपूर्वक शिलाई मारून घ्यायची. आणि तुम्ही माप टाकले त्यानुसार जर तुमच्या कमरेची रुंदी ॲडजस्ट होत नसेल तर पुन्हा प्रत्येक कळीला शिलाई आपण मारू शकतो आपल्या कमरेच्या रुंदीनुसार. इथे मी पूर्ण कळ्यांना शिलाई मारून घेतली आणि कमरेची पट्टी एका साईडला 7 इंच आणि एका साईडला 7.5 इंच माप टाकून पाहितलं. आणि किती कमरेची रुंदी मला ठेवायची आहे ते पाहते. तर मला 34 इंच कमरेची रुंदी ठेवायची आहे. त्यानुसार मी लेहंग्याची कंबर ॲडजस्ट करून घेते. तर इथं बरोबर, कारण अर्धा इंच इकडं लेहंगा स्टिच करण्यात जाणार, त्यामुळे 34.5 इंच मी
कमरेची रुंदी ठेवली आणि कमरपट्टी वरून ठेवायची, अस्तरमधून ठेवायचं आणि स्टिच करून घ्यायचं. कमरपट्टी जोडण्याआधी आपल्याला अस्तरच्या कळ्या छोट्या करून घ्यायच्या मेन फॅब्रिकनुसार आणि दोन्हीला जॉईंट देऊन टाकायचा. इथे मी मेन फॅब्रिकच्या रुंदीनुसार अस्तरच्या कळ्यांना शिलाई मारून घेत आहे. म्हणजे आपल्याला अस्तरमध्ये आणि मेन फॅब्रिकमध्ये चोळ किंवा अशा घड्या पडलेल्या जाणवणार नाही किंवा दिसणार नाही. त्यासाठी मी पूर्ण अस्तर हे मेन फॅब्रिकच्या रुंदीनुसार कमी करून घेतलं आहे आणि हे शिलाई मारून घेणार आहे. याला शिलाई मारते वेळेस खालीवरी अस्तर होऊ द्यायचं नाही, कारण लेहंगा खाली सटकत राहतो, त्यामुळे अस्तर वर राहतं आणि लेहंगा सटकत राहतो. त्यामुळे व्यवस्थित पाहून शिलाई मारायची. इथे मी पूर्ण शिलाई मारून घेतली आहे. शिलाई मारते वेळेस हळूवार मारायची, कारण आपण काढलेले स्टोन एखादा सुईजवळ येऊ पण शकतो. आणि तुमच्या इकडे लेहंग्याला आणि लेहंग्यावरच्या ब्लाऊजला स्टिच करायला शिलाई किती आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या इकडे लेहंगा आणि ब्लाऊज दोन्ही पण स्टिच करायला 1,500 रुपये घेतो आम्ही. आपल्या मेहनतीवर आहे. ज्याला कोणाला अवघड जास्त वाटत असला ते शिलाई वाढून पण घेऊ शकतं. इथे मी मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही पण जोडून घेतलं आहे आणि मी कमरपट्टी जोडत आहे. त्यासाठी कमरपट्टी वर्कवाली कमरपट्टी बाहेरून ठेवायची आणि अस्तरची कमरपट्टी मधून ठेवायची. कारण जेव्हा आपण अस्तर पहिल्यांदा जोडतो तेव्हा शिलाई मारून घेतल्याच्या बाद मेन कमरपट्टी असते ना, ती पलटून घ्यायची असती. त्यासाठी मी इथे अस्तरची कमरपट्टी खालून ठेवून जोडून घेत आहे आणि ते पूर्ण झाल्याच्या बाद मेन फॅब्रिकची कमरपट्टी उलटून घेणार आहे. इथे मी पूर्ण शिलाई मारून घेतली आहे आणि हे मी अशी कमरपट्टी मेन फॅब्रिकची उलटून घेतलेली आहे. आणि आता यावरून सावकाशपणे शिलाई मारून घ्यायची, कारण याच्या खाली ह्या पट्टीच्या खाली वर्क आहे, त्यासाठी हळूहळू शिलाई मारायची. होईल तेवढं व्यवस्थितच शिलाई मारायची, कारण मेन फॅब्रिकवर फिनिशिंग दिसते, त्यामुळे शिलाई बरोबर मारायची, वाकडी तिकडी जाऊ द्यायची नाही. कारण जर हे लेहंगा दुसऱ्या कस्टमरने आपल्याकडे येणारा असला कस्टमर, त्याने जर पाहितला आणि आपण शिलाई बरोबर मारली नाही, त्या लेहंग्याची फिनिशिंग बरोबर आली नाही, तर आपल्याकडं पुन्हा कस्टमर येण्याचे कमी होतात किंवा ते कस्टमर टाळाटाळ करतात. त्यामुळे आपण व्यवस्थित फिनिशिंगसहित कोणतं पण काम करून द्यायचं, ब्लाऊज किंवा लेहंगा किंवा कोणतंही. त्यासाठी ते आपल्या हातात आहे, फिनिशिंगसहित किती करायचं आणि किती नाही. ते लेहंगा खूप हेवी असल्यामुळे मिशनवरून सारखा सटकतो, त्यामुळे मला शिलाई मारायला थोडा वेळ लागतो आहे. आरामशीर आणि सावकाशपणे पूर्ण काम करायचं, कारण वेळ गेला तरी चालेल, पण आपली फिनिशिंग चुकता कामा नये. त्यासाठी मी इथे हळूवारपणे कमरपट्टी पूर्ण जोडून घेतली आहे. कमरपट्टी जोडल्यास हा असा लूक येतो. आता आपल्याला लेहंगा उलटा करून घ्यायचा आहे आणि खाली अर्धा इंच किंवा कमरपट्टीच्या खाली अर्धा इंच किंवा 1 इंच सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. ही पण साईड शिलाई मारते वेळेस पण लेहंगा खूप खाली निसटत राहतो, त्यासाठी हळूहळू शिलाई मारत राहायची. जेवढी होईल तेवढी आपल्याला शिलाई बरोबर मारून घ्यायची, कारण स्टोनची लाईन असती, त्यात फक्त 1.25 इंच किंवा अर्धा इंचच असा कपडा थोडासा असतो उरलेला, तेवढ्याच कपड्यामध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आणि अशी मोठा धागा किंवा पातळ शिलाई अशी मारून घ्यायची नाही, कारण हेवी लेहंगा असतो आणि आपल्या कस्टमरला, जी ब्राईड असती, त्या ब्रायडलला हे घालता आला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जे कस्टमर येतो त्या कस्टमरला कोणती पण आपण शिवून दिलेली वस्तू अशी घालायला कम्फर्टेबल वाटली पाहिजे. त्यासाठी व्यवस्थित शिवून द्यायचं आणि बारीक शिलाई करून, हेवी वर्कच्या असतात ना, लेहंगा असो किंवा ब्लाऊज असो, साड्या असो पिको फॉलला आलेल्या, त्या बारीक शिलाई करूनच शिवून द्यायच्या. कारण हेवीला जास्त शिलाई मारता येत नाहीत आणि एकच शिलाई जर आपण जाड मारली किंवा मोठी मारली तर आपल्याला ती हेवी लेहंग्याला ब्लाऊजला राहत नाही. त्यासाठी एकच किंवा 2च शिलाई मारायच्या, पण बारीक शिलाईनं मारायच्या. आणि इथे मी सुई धागा घेतला आहे. इथून पुढे मी खाली सुई धागानेच
स्टिच करून घेणार आहे, कारण हे खूप जाड असल्यामुळे शिलाई मशीन याच्यावर चलत नाही. त्यासाठी मी हे पूर्ण सुई धागाने स्टिच करून घेणार आहे. हे पण शिवते वेळेस बोटांची खूप आग होते किंवा दुखतात बोटे, कारण सुई टोचत नाही आणि मोडण्याची पण भीती वाटते सुईची. आणि हे शिवते वेळेस माझी एक सुई मोडलीसुद्धा, त्यामुळे हे खूप हळूवारपणे शिवून घ्यायचं आणि फिनिशिंग सेट शिवून घ्यायचं. याचा म्हणजे सरळ केला सुईचा केल्यानं तर लूक खूप छान दिसतो. त्यासाठी पातळ घ्यायची नाही शिलाई, दाट घ्यायची आणि जास्त गच्च ओढून घ्यायची. आणि हे पूर्ण शेवटपर्यंत सुई धागाने मी हे शिवून घेतलं आहे. हे बघू शकता तुम्ही किती छान वाटते. असं लहान मोठा धागा नाही याला. हे फायनल लूक माझ्या लेहंग्याचा. तुम्हाला लेहंगा शिवायची पद्धत कशी वाटली ही नक्कीच जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे आहे सुई धाग्याने शिवलेले. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा.